प्रेज द लॉर्ड हालेलुया. येशू दयासागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. पुन्हा एकदा सुंदरशा संध्याकाळच्या प्रहरी मी तुमच्याकडे देवाचा मन्ना घेऊन आलोय आणि परमेश्वराचं वचन घेऊन आलोय. प्लीज सर्वांनी येशू दयासागर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, की जेणेकरून मोठा व्हिडिओ करता येईल आणि मोठा अजून देवाचा गौरव तुमच्यासाठी करण्यात येईल. तर प्रभू येशूच्या नावात पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत असो. प्रियजनांनो, मी तुम्हाला येशू दयासागर प्रार्थना भवन मिनिस्ट्रीमधून सर्वांचं स्वागत करतो. मी आज तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा मन्ना घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता 117 मध्ये काय सांगतो परमेश्वराचं वचन बघा. परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल केलेली उपकार स्तुती. अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे सांत्वन करा. अहो सर्व लोकांनो, त्याचे सांत्वन करा, कारण त्याची दया विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्यता आहे व परमेश्वर सनातन सांत्वन कर. परमेश्वराचं सांत्वन आपण रोज आणि रोज केलं पाहिजे. म्हणजे परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे. त्या परमेश्वराने आकाश पृथ्वी निर्माण केलं, तुम्हाला आम्हाला निर्माण केलंय. त्या परमेश्वराला रोज तुम्ही देवाच्या नावाने धन्यवाद दिला पाहिजे. जसं तुम्ही धन्यवाद देता, जसं तुम्ही देवाला उंच करता, तसं देव तुमच्या जीवनात देखील उंच करेल. कारण की देव म्हणतो, मला तुझ्याकडून सोनं नाही पाहिजे. ज्यावेळेस दावीद राजा परमेश्वराला बोलला की परमेश्वरा, मला तू भरपूर सोनं नाणं दिलं, तुझ्या आशीर्वादाने मी भरपूर लढाई जिंकलो, पण आज मला तुझ्यासाठी मंदिर बांधायचं होतं. परमेश्वर त्याला बोलला, दाविदा, तू माझ्यासाठी कुठं मंदिर बांधतील? स्वर्ग तर माझं आहे आणि पृथ्वी माझं पदसम आहे. स्वर्ग माझं सिंहासन आहे, पृथ्वी माझं पदसम आहे. सांग मला, तू कुठं मंदिर बांधशील? मला फक्त तुझ्या ओठाची स्तुती आराधना दे आणि तुझ्या हृदयात मला स्थान दे. कारण की तो देव युगान एकसारखा असणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रियानो, जसं ह्या स्तोत्राप्रमाणे जर परमेश्वराचे सांत्वन केले पाहिजे, तसं आपण रोज परमेश्वराचे सांत्वन केले पाहिजे. रोज परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे, कारण की त्या देवाने आपल्याला सर्व काही दिलंय. जसं तुम्ही धन्यवाद देता, जसं योबाने धन्यवाद दिला प्रत्येक परिस्थितीमध्ये. योबाला परमेश्वराने त्या संकटातून वरती काढलं, दाविदाला काढलं, दानियलला काढलं. आज तो देव तुम्हाला देखील काढणार. आज तुमची कसली परिस्थिती असो, आज तो देव तुमची बदलणार. कारण की तुम्ही प्रत्येकाने विश्वास ठेवा. आज मी प्रियजन तुमच्यासाठी सर्वांसाठी प्रार्थना करतो आणि सर्वांनी डोळे जाता. पवित्र देवा ईश्वराच्या, माझ्या जिवंत ख्रिस्ता, ऑनलाईन जेवढे मला लेकरं बघत आहेत, माझ्या जिवंत ख्रिस्ता आहे, प्रत्येक लेकराकडे तू बघ माझ्या जिवंत परमेश्वर. जिथं आहे तिथं बाप्पा प्रत्येकाला ब्लेस कर प्रभू. ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम स्वीकारतो, ज्याला घर नाही त्याला घराचे आशीर्वाद स्वीकारतो, ज्याला गाडी नाही, 2 व्हीलर 4 व्हीलर 3 व्हीलर गाडीचा आशीर्वाद स्वीकारतो. ज्याचं दुखतंय त्याचं दुखणं बरं वैशिष्ट्याच नावात ईश्वरा बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या वळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात रिसीव्ह करतो. टीबी, कॅन्सर, एचआयव्ही, महारोग यासारखे महान रोग यांच्या जीवनातून निघ येशूच्याच नाव. थायरॉइड निघ येशूच्याच नाव. ब्लड प्रेशर, शुगरच्या आत्मे निघ येशूच्याच नाव. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या गोळाचा आरोग्य यांच्या जीवनात स्वीकारतो. संपूर्ण डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत येशूला बसलेल्या प्रत्येक आरोग्य यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो आणि येशूचं आरोग्य, शांती, आनंद यांच्या जीवनात घरात मी रिसीव्ह करतो. येशूच्याच नावात.